नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. मी माझं सगळ्यावरून किचनमध्ये आली. पहिल्यांदा चहा ठेवला आहे आणि इकडं आता चहा होईपर्यंत म्हटलं भाजीची तयारी करून घ्यावी. आज बटाट्याची भाजी बनवायची, म्हणजेच पुरी भाजी बनवायची, पोरांना खायची. त्याच्यासाठी मटकी काही नाही, त्यामुळं म्हटलं बटाट्याचीच भाजी बनवावी. 2 टोमॅटो घेतले होते, 3 कांदे घेतले होते. आता हे चिरून भाजून घेते. ह्याची आपल्याला करायची ग्रेव्ही. कांदा टोमॅटो दोन्ही पण चांगलं भाजून घेतलं. आता हे थंड व्हायला ठेवते. थोडंसं थंड झालं की मग मिक्सरला बारीक करून घेते. तोपर्यंत इकडं लसूण, कोथिंबीर, नारळ, खोबरं संपलेलं आहे, त्यामुळे नारळ घेतलं आहे. हे सगळं पण बारीक करून घेते. तर आता मस्त अशी बटाट्याची भाजी तयार झाली. घरामध्ये जे सामान असतं त्याच्यामध्येच केली मी. तरी पण एकदम छान आली. तर आता भाजी तयार झाली. कणिक मळून घेतलेली आहे. आता पुऱ्या करायला घेते. मस्त अशी पुरी भाजी बनवून तयार आहे. या सगळ्यांनी आता जेवायला. घरचे सगळे कामावरून आता माळावर आलो आहे. काकडीची जाळी चढवली होती आपण. आता आज फाउंडेशन काढून घेतो आहे आम्ही दोघीजणी. भाऊची तारा गोळा करते, ते लगेच गोळा करावं लागते. ते गुत्ते ते लगेच थोडंसं वारं आलं की जाळी आणि तार एकत्र मिसळते. त्यामुळे 1-2 लाईन काढतोय आणि तेवढ्याच गुंडाळायला चालू आहे. त्या चला घेऊ आता फाउंडेशन काढून. तारा काय गोळा व्हायला येतात, त्यामुळे खालच्या आणि जाळी बाहेर काढायला लागली पहिल्यांदा. ह्या अशा ट्रॅक्टरला बांधतोय जाळ्या आणि वडतोय. हातानंतर काय वडत नाही त्या. झालं खालच्या तुकड्यातल्या जाळी व्हायची, वडायची होतच आली. 4-5 दोऱ्या राहिल्या त्या वडायच्या. 4 वाजले ते. आता 1 वाजता घरी गेलतो. ह्या तुकड्यातली सगळी जाळी वळून झाल्यावर घरी गेलतो. आता आलोय. आता सुरुवात केली फाउंडेशन काढायला. दोघीजणी काढतोय फाउंडेशन. आता हळूहळू सगळे रानं नीट करून घ्यायची, म्हणजे पाऊस पडले की परत ह्याच्यामध्ये काय ना काय करायचं. तोपर्यंत नीट करून तर ठेवायचे रानं. आता सगळ्या शेतकऱ्यांचं हे काम चालू असणार, रानं नीट करून ठेवायची. पाऊस आला की झालेच पेरणे चालू. फाउंडेशन काढून झालं. 4 दोऱ्या राहिल्या त्या काढायच्या. आणि इकडं तार गोळा करायच्या यंत्रानं तार गुंडाळून घ्यायची. राहिलेल्या 4 दोऱ्या फाउंडेशन काढून तार गोळा करून झाली सगळी. आता निघाले खाली. 6 वाजले ते. आता इकडं ऊसाकडल्या रानात आलो आहे. आता ड्रिप टाकून घेतलेली ऊसाला चांगला फुटवा फुटला आहे. आता कुठं कुठं तुटाळ झाली, तीच ऊसाच्या कांड्या करून आणल्या त्या.
ते लावून घ्यायचे ते आता. असं खालच्या कडेला सावलीला आला नाही ऊस. 7 वाजले ते आता. खालचा ऊस लावून इकडं वरच्या वालमध्ये आलो. आणि ह्या कडच्या ऊसाच्या लाईनीला भरपूर गवत होते. असलं गवत सगळं बेडग्यानं काढून कडची दोरी स्वच्छ करून बेडग्यानं खांदून ऊस लावला. ह्याला काहीच ऊस नव्हता. कुठंतरी एखादाच होता. चला आता सगळीकडं असं गवत टाकले. गवत सगळं गोळा करून घेऊ आता आणि घरी जायचं आता. अंधार पडायला लागले हळूहळू. 7 वाजले ते. दिवस मगच माळून गेलेला आहे. चला आम्ही गवत गोळा करून 8 वाजले त्या. बाहेरचं गुरांचं बघितलं सगळं. शाळांना वैरण टाकली, गुरं पाणी दाऊन गुरांना वैरण टाकली. आणि आता किचनमध्ये आले स्वयंपाक करायला. दोन्ही गॅसवर 2 भाज्या टाकल्या त्या. इकडं मुलांना आज खारवांग खायचं होतं, मिठाचं वांग, तेच केले. आणि इकडल्या कढईमध्ये थोडीशी बटाट्याची आमटी टाकली. ज्यांना मिठाचं नाही खायचं त्यांच्यासाठी तिखट. दोन्ही भाज्या फोडणीला दिले ते. ताई बाहेर चुलीवर चपाती करते ते. वारं सुटले खरं तर थोडं, पण त्यांना उभं राहून करू वाटत नव्हत्या चपात्या, मग त्या बाहेर बसून करते ते. इकडे चालू आहेत चपात्या. इकडे निवांत बसले ते सगळे. लाईट नाही त्यामुळं बाहेरच बसले सगळे. मस्त असं मिठाचं वांग तयार झाले. आणि इथं आमचं बाल प्लेट घेऊन तयार आहे भाजीला, है का नाही? द्यायची आमटी. कोण कोण बसले जेवायला? सगळेच बसले होय. चला मग कडेच घेऊ बाहेर आता. चपाती झाले ते का? चला मग सगळेच बस. 2 राहिले ते का? बरं चला सगळेच जेवायला बसू. बाळा छान झाली का?